नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 22 सप्टेंबर, पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती. 6वी नापास असलेल्या एका विद्यार्थ्याने लाखो विद्यार्थ्यांना शिक्षित करणं आणि पद्मभूषण डिलीट पदवी संपादन करणं असा प्रेरणादायी प्रवास असणारे कर्मवीर यांची आज जयंती. या जयंतीच्या मी आपणा सर्वांना सुरुवातीलाच मनपूर्वक शुभेच्छा देतो. या माध्यमातून आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात परिचय आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, दिनांक 22 सप्टेंबर 1887 या दिवशी कुंभोज जिल्हा साताऱ्यामध्ये सदाशिवरावांचा जन्म झाला. तुम्ही म्हणाल सदाशिवराव कोण? तर भाऊराव हे त्यांना नंतर मिळालेलं नाव आहे. खरं तर भाऊरावांचं मूळ नाव आहे सदाशिव पायगोंडा पाटील. त्यांच्या आईचं नाव गंगाबाई. परंतु सदाशिव हे नाव नंतर लोप पावलं. सगळेजण त्यांना प्रेमाने भाऊराव म्हणायचे आणि म्हणून भाऊराव पाटील हेच नाव नंतर कायम राहिले. भाऊरावांचा जन्म हा अत्यंत तत्वनिष्ठ, धर्मनिष्ठ अशा जैन कुटुंबात झाला. भाऊरावांचे जे आजोबा होते त्यांचं नाव होतं देवगोंडा पाटील. हे देवगोंडा हे त्या काळातील एक खूप प्रतिष्ठित असे गृहस्थ होते. त्या काळातील जैन मठ असतील, ते जैन मठातील न्यायनिवाडा करण्याचं काम, न्यायदान करण्याचं काम कर्मवीरांचे, भाऊरावांचे आजोबा देवगोंडा पाटील त्या ठिकाणी करायचे. एकदा असंच झालं, न्यायदान झालं. न्यायदान झाल्यानंतर सर्व पंचांना सहाय्य करण्यासाठी कागद समोर आणण्यात आला आणि जेव्हा हा कागद देवगोंडा पाटील यांच्यासमोर आला तेव्हा मात्र त्यांना सही करता आली नाही. याचं कारण असं मित्रांनो की देवगोंडा पाटील हे जरी प्रतिष्ठित असले तरी ते स्वतः निरक्षर होते. इतर पंचांनी सहाय्य केल्या परंतु देवगोंडा पाटील यांना सही करता आली नाही. त्यांना थोडी खंत वाटली, ते कष्टी झाले, त्यांना हायसं वाटलं आणि देवगोंडा पाटील यांनी निश्चय केला की मी जरी शिकलो नसलो तरी मी मात्र आता माझ्या मुलाला शिकवणार. हा आऊत आहे, हा जो नांगर आहे, ही जी कुदळ आहे, ही जी पाटी आहे, हे सगळं विसरून जा आणि आता तू काय कर, हातात पाटी, पेन्सिल, पुस्तक घे आणि विद्येच्या क्षेत्रातील पाटीलकी तू आता सांभाळ. म्हणजे कोणती पाटीलकी सांभाळायची तू आता? तर विद्येच्या क्षेत्रातील पाटीलकी सांभाळ. अशा प्रकारचा संदेश, अशा प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी देवगोंडा पाटील यांनी पायगोंडा यांना दिला आणि पायगोंडा या उद्देशानं प्रेरित झाले आणि पायगोंडा हे 7वी उत्तीर्ण झाले आणि चतुर्थ जैन समाजातील 7वी उत्तीर्ण होणारे पहिले विद्यार्थी म्हणून पायगोंडा पाटील यांनी एक इतिहास निर्माण केला. अशा पायगोंडा पाटील नंतर एक रोड कारकून म्हणून त्या ठिकाणी नोकरी करू लागले. याच पायगोंडा पाटील यांच्या घरामध्ये कर्मवीरांचा, भाऊरावांचा जन्म झाला. भाऊराव यांचं प्राथमिक शिक्षण विट्याला झालं. भाऊरावांचे वडील पायगोंडा पाटील हे सरकारी नोकर असल्यामुळं ठिकठिकाणी त्यांच्या बदल्या होत राहायच्या आणि त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जावं लागायचं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी भाऊरावांचं शिक्षण त्या ठिकाणी झालं. मराठी 4थी आणि इंग्रजी 1ली असं शिक्षण त्यांचं विटे या ठिकाणी पूर्ण झालं. नंतर ते कोल्हापूरला आले. कोल्हापूरनंतर त्यांनी इंग्रजी 6वीपर्यंत त्यांनी आपल्या शिक्षणाची मजल पूर्ण केली. परंतु दुर्दैव असं मित्रांनो, इंग्रजी 6वीमध्ये भाऊराव नापास झाले, अनुत्तीर्ण झाले आणि मग ही गोष्ट शाहू महाराजांना समजली. इतका होतकरू मुलगा, इतका कष्टकरी मुलगा हा 6वी नापास होतोय आणि मग शेवटी शाहू महाराजांनी त्या शिक्षकांना असं सांगितलं की ग्रेस देऊन भाऊरावाला 7वीत प्रवेश देता येतो का ते बघा आणि त्यांना प्रवेश द्या. पण शिक्षकही तेवढेच करारी होते, स्वाभिमानी होते. शिक्षक शाहू महाराजांना असं म्हणाले
की एक वेळ मी रिकामं बाकडं पुढच्या वर्गात घालील, पण या भाऊरावाला पुढच्या वर्गात प्रवेश देणार नाही. अशा प्रकारचं ते उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले. परंतु भाऊरावांनी नंतर ठरवलं. भाऊरावांनी विचार केला की इतर विद्यार्थी ट्युशनमुळे पास झाले, पण मी गरीब होतो, मला शिकवणी लावता आली नाही आणि म्हणून मी नापास झालो. आणि मग त्या ठिकाणी भाऊरावांनी निश्चय केला. त्यांनी शपथ घेतली की मी शपथ घेतो की आज माझे शिक्षक म्हणत आहेत की मी एक बाकडं पुढं टाकील, पण मला पुढं जाऊ देणार नाही. मी आज शपथ घेतो की असे लाखो बाकडे मी माझ्या गरीब बांधवांसाठी उभारीन. अशा प्रकारची शपथ त्या ठिकाणी भाऊरावांनी घेतली आणि एक प्रकारे एक मोठी मुहूर्तमेढ, एक बीजारोपण ज्याला आपण म्हणूयात, एक मोठं काम होण्याचं जे बीजारोपण आहे त्या ठिकाणी निश्चित या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. भाऊरावांच्या शिक्षणाबाबत जसा हा त्यांचा संघर्षमय प्रवास आपण पाहिला, तसं भाऊराव हे लहानपणापासूनच समतेचे पाईक होते. मग त्यांनी मित्रत्व करताना कधी जात धर्म पंथ गरीब श्रीमंत असा भेद कधी पाहिला नाही. असाच एक प्रसंग सांगितला जातो. एकदा सर्व त्यांचे जे मित्र होते ते खेळत होते. खेळल्यानंतर ते थकले आणि त्यांच्या घशाला कोरड पडली, तहान लागली आणि म्हणून ते पाणी पिण्यासाठी एका विहिरीवर आले. खरं तर ही विहीर ही गावातली सामायिक विहीर होती आणि ज्या विहिरीवर अस्पृश्यांना मज्जाव होता. त्या ठिकाणी अस्पृश्यांना पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. अशावेळी हे अस्पृश्य मित्र मात्र तिथे येण्यास घाबरू लागले. त्यांनी सांगितलं की तुम्ही पाणी प्या, आम्ही बाजूला थांबतो. परंतु भाऊराव असं म्हणाले, घाबरू नका, तुम्ही पुढं व्हा आणि पाणी प्या. परंतु तरीही ती धमक त्यांच्यामध्ये आली नाही. परंतु शेवटी भाऊरावांनी त्यांना विहिरीपाशी आणलं आणि सांगितलं की तुम्ही मोहरं व्हा आणि पाणी प्या. कोण तुम्हाला आडकाठी आणतो ते मी पाहतोच. जर कोणी आडकाठी आणलीच तर हा रहाट मोडून टाकीन आणि हा पोहरा तोडून टाकीन, पण तुम्ही इथं पाणी पिलं पाहिजे. या प्रकारचा एक करारीबाना, एक समतेचा भोगता, एक जातीयतेच्या पलीकडचा विचार करणारा एक तरुण म्हणून आपल्याला कर्मवीरांचं हे आयुष्य या ठिकाणी दिसतं. आणखीन एक त्यांचा स्वाभिमानी बाणा या ठिकाणी दिसतो. कर्मवीरांचं जे पुढचं शिक्षण आहे ते कोल्हापूरला जैन बोर्डिंगमध्ये झालं. हे जैन बोर्डिंगचे काही नियम होते आणि हे नियम थोडेसे ज्याला आपण म्हणूयात की प्रतिगामी स्वरूपाचे होते. एकदा असंच झालं, शाहू महाराज यांनी मिस क्लार्क हॉस्टेल याची स्थापना केली कोल्हापूरमध्ये आणि हे हॉस्टेल होतं खास अस्पृश्य मुलांसाठी. या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भाऊराव गेले आणि तो समारंभ आटपून ते परत आले. ही घटना त्या जैन बोर्डिंगमधल्या सुपरिंटेंडंटला कळाली. सुपरिंटेंडंट हे प्रतिगामी विचाराचे होते, शिस्तीचे नियमाचे भोगते होते. त्यांनी सांगितलं की तू अशा ठिकाणाहून आलास, अस्पृश्य मुलांच्या वसतिगृहाचं उद्घाटनाच्या समारंभातून आल्यास, तू आता आंघोळ केली पाहिजेस. पण भाऊरावांनी स्पष्टपणे नकार दिला आणि स्वाभिमानाने उत्तर दिलं की मी सकाळीच आंघोळ केली आहे. हरिजन मुलांच्या वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजर राहण्यातून काही अमंगल घडले आहे असे मला वाटत नाही. अशा प्रकारे स्वाभिमानी बाणा ठेवून आणि आंघोळ करण्यास स्पष्ट त्यांनी नकार दिला आणि याचा व्हायचा तो परिणाम झाला. त्यांना वसतिगृहातून त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं. परंतु तरीही नंतर जिद्दीने ते शिकत राहिले आणि त्या वसतिगृहातून बाहेर काढल्यानंतर त्यांना त्यांच्या बाळासाहेब खानविलकर नावाच्या एका मित्राने आपल्यासोबत राहण्यास जागा दिली. ही जागा होती थेट शाहू महाराजांच्या राजवाड्यामध्ये आणि तिथून आणखीनच एक घनिष्ठ संबंध शाहू महाराजांचा आणि कर्मवीरांचा आला. कर्मवीरांचं या प्रकारे 6वीपर्यंतचे शिक्षण थांबलं आणि पुढे कर्मवीरांचं लग्न हे 1912 साली झालं. त्यांचं लग्न झालं लक्ष्मीबाई यांच्याशी. अशा या लग्न झाल्यानंतर कर्मवीर हे काही उद्योग करीत नव्हते, ते घरीच होते आणि त्यांच्या वडिलांना ही गोष्ट बोचत होती. एके दिवशी त्यांच्या वडिलांनी लक्ष्मीबाई समोर बसलेले असताना आणि इतर पाहुणे मंडळी समोर बसलेले असताना त्या ठिकाणी भाऊरावांना त्यांच्या बेकारीबद्दल आणि रिकाम टेकडेपणाबद्दल त्यांची कानउघडणी केली आणि ही कानउघडणी कर्मवीरांच्या खूप जिव्हारी लागली आणि त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं की आता मी स्वतःच्या पायावर उभं राहणार आणि काहीतरी करून दाखवणार.
आणि मग त्यानंतर कर्मवीरांनी सातारा येथे शिकवण्या सुरू केल्या, खाजगी शिकवण्या सुरू केल्या आणि या शिकवण्याच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी घराघरात पोहोचले. पाटील मास्तर म्हणून त्यांचा लौकिक झाला. हे शिकवण्या करत असताना कर्मवीरांनी कधीही गरीब विद्यार्थ्याकडून, अस्पृश्य विद्यार्थ्याकडून कधीही फीस घेतली नाही. हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. शिकवण्यांचं काम सुरू असतानाच कर्मवीरांनी आणखीन पैसा उभा करावा यासाठी ओगले, किर्लोस्कर, कूपर अशा उद्योगांमध्ये, कारखाने क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम केलं, इथे नोकरी केली आणि या प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी त्यांनी एक गळ तिथल्या संचालकांना अशी घातली होती की आपण आपल्या कंपनीतर्फे, आपल्या कारखान्यातर्फे, आपल्या एकंदर उद्योग समूहातर्फे काही ठराविक रक्कम गरिबांच्या शिक्षणासाठी, सामाजिक कार्यासाठी या ठिकाणी खर्च करावी. परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की ही मंडळी या पद्धतीने कोणतंही काम करत नाही आणि म्हणून त्यांनी शेवटी या ठिकाणच्या नोकऱ्या सोडल्या. आणि मग कर्मवीरांनी एक ध्यास घेतला की आता आपण काय करावं. त्यांनी पाहिलं होतं की ग्रामीण भागामध्ये अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, याचं कारण काय. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जो मूलमंत्र महात्मा फुलेंनी दिला, जो मूलमंत्र शाहू महाराजांनी दिला, आंबेडकरांनी दिला, त्या मूलमंत्राची गरज आता निश्चितपणे गरज आहे. आणि तो मूलमंत्र म्हणजे शिक्षण होय. कारण बहुजन समाज सुधारायचा असेल, तळागाळातील समाज सुधारायचा असेल, त्यांचं अज्ञान दारिद्र्य दूर करायचं असेल तर शिक्षण हेच एकमेव समाज परिवर्तनाचे माध्यम आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून शेवटी 1911 साली त्यांनी दुधगाव, जिल्हा सांगली येथे एक शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दुधगाव विद्यार्थी आश्रम, वसतिगृह त्या ठिकाणी सुरू केलं. पुढे 1919 साली काले, तालुका कराड या ठिकाणी एक सत्यशोधक समाजाचं अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनामध्ये भाषण करताना कर्मवीर असे म्हणाले होते की सत्यशोधक समाजाने आता शिक्षणाचे कार्य हाती घेतले पाहिजे. अविद्या व अज्ञान हे सर्व दुःखांचे मूळ आहे. खेड्यापाड्यातील बहुजन समाजाची आणि दीनदलितांची मुले सुविद्य झाल्याशिवाय समाज परिवर्तन घडणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं. आणि त्याच अधिवेशनामध्ये 4 ऑक्टोबर 1919 रोजी त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा पाया घातला. नंतर 1924 साली ही रयत शिक्षण संस्था हिचं स्थलांतर साताऱ्याला झालं. 1924 सालीच कर्मवीरांनी एक वसतिगृह त्या ठिकाणी सुरू केलं. या वसतिगृहाचं वैशिष्ट्य असं की या वसतिगृहामध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत होते, एकत्र खात होते, एकत्र झोपत होते. ही एक मोठी क्रांती होती. शाहू महाराजांनी जी वसतिगृह सुरू केली होती ती वेगवेगळ्या जातींची वसतिगृह होती आणि ती त्या काळाची गरजही होती. परंतु शाहू महाराजांच्या पुढे जाऊन कर्मवीरांनी एक सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्याचं काम करत एक वसतिगृह स्थापन केलं, ज्यामध्ये मराठा, मांग, महार, वडार, रामोशी, नाव्ही, परीट, ब्राह्मण, मुसलमान, लिंगायत, जैन या वेगवेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र शिकत होते. विशेष म्हणजे हे एकत्र शिकत असताना या वसतिगृहामध्ये कुठलेही नोकर चाकर नव्हते. सर्व कामे ही मुले करायची. मग ते स्वयंपाकाचं काम असेल, झाडलुटीचं काम असेल, कपडे धुण्याचं काम असेल, सर्व प्रकारची कामं, बागकाम असेल, ही सर्व प्रकारची कामं त्या ठिकाणी मुलं करायची. आणि एक प्रकारे एक स्वावलंबनाचं धडे, स्वावलंबनाचं एक शिक्षण या ठिकाणी कर्मवीरांनी या वसतिगृहामधून विद्यार्थ्यांना दिलं. याच वसतिगृहाचं 1927 साली नामकरण करण्यात आलं आणि या नामकरणाच्या विधीला महात्मा गांधी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असं या वसतिगृहाचं नामकरण करण्यात आलं. या प्रसंगी गांधीजींनी मुक्त कंठाने कर्मवीरांच्या कामाची स्तुती केली आणि गांधीजींनी मान्य केलं. ते असं म्हणाले की मला साबरमती आश्रमात अशाच प्रकारे अनेक जाती धर्माच्या मुलांना शिकवायचं होतं, त्या दृष्टीने मी प्रयत्नही केले, पण मला जे शक्य झालं नाही ते या ठिकाणी तुम्ही करून दाखवलं आहे. अशा प्रकारे कामाची पावती, अभिनंदनाची पावती त्या ठिकाणी महात्मा गांधींनी कर्मवीरांना दिली. याच कर्मवीरांनी नंतर आणखीन आपला कार्यविस्तार वाढावा यासाठी साताऱ्यामधीलच राजघराण्याची एक धरणीची बाग भाड्याने तत्त्वावर घेतली, ज्यामध्ये 10 एकर जमीन होती. त्यामध्ये 2 विहिरी होत्या, एक नारळी बाग होता, आम्रवृक्ष होते,
एक मोठी इमारत होती, एक डेरेदार वटवृक्ष होता. हो, वटवृक्ष. 30 फूट घेरा आणि 300 वर्षापेक्षा जास्त जुना असणारा हा वटवृक्ष, जो वटवृक्ष नंतर या रयत शिक्षण संस्थेचा एक बोधचिन्ह झाला. अशा जागेत कर्मवीरांनी नंदनवन फुलवलं. नंतरच्या काळात छत्रपती शाहूंनी त्याची स्तुती केली आणि ते असं म्हणाले की या धरणीच्या बागेवर एकेकाळी आमराई होती, राजघराण्याची आमराई होती, आम्रवृक्ष होते, परंतु कर्मवीरांनी या ठिकाणी ज्ञानवृक्ष फुलवले, ज्ञानराई फुलवली. अशा प्रकारच्या शब्दामध्ये छत्रपती शाहूंनी त्या ठिकाणी कर्मवीरांच्या कामाची स्तुती केली होती. कर्मवीरांच्या कामामध्ये जसे कर्मवीर पुढे होते, जसं आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, अगदी त्याचप्रमाणे कर्मवीरांच्या पाठीमागे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचंही योगदान या ठिकाणी आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांच्या बाबतीत एक प्रसंग नेहमी सांगितला जातो की एकदा कर्मवीर भाऊराव पाटील हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते, परगावी गेले होते. त्यांना याला बराच अवधी होता. अशावेळी वसतिगृहामध्ये सण आल्यामुळं काहीतरी गोडधोडात जेवण करायचं होतं. अशा प्रसंगी पैसा नव्हता. कर्मवीर तर बाहेर गेले होते. मग पैसा उभा करायचा कसा, सण साजरा करायचा कसा, या गरीब मुलांना सुखाचे 2 घास द्यायचे कसे? तर लक्ष्मीबाईंनी कोणताही विचार केला नाही. अनेक दागिने विकत विकत त्यांनी आत्तापर्यंत हे सगळं चालवलं होतं. आणि एक सौभाग्याचा दागिना मंगळसूत्र तेवढं त्यांच्या गळ्यात शिल्लक राहिलं होतं. परंतु अशाही प्रसंगी काय करावं, तर या माऊलीने स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि या गरीब मुलांना, या वसतिगृहातील मुलांना सुखाचे 2 घास खाऊ घालावेत, गोडधोड खाऊ घालावं, या पद्धतीने मंगळसूत्र गहाण ठेवून तो सण साजरा केला. खरोखर सावित्रीमाई फुले यांची आठवण व्हावी, या ताकदीचं काम लक्ष्मीबाई यांनी केलं या प्रसंगातून आपल्या लक्षात येतं. याच लक्ष्मीबाईंनी आपली अखेरची इच्छा व्यक्त करताना असं म्हटलं होतं की मी जेव्हा मरण पावेल तेव्हा माझ्या अंत्ययात्रेला सर्व जातीच्या मुलांनी मला खांदा द्यावा अशी माझी इच्छा आहे. या पद्धतीचं तत्त्वज्ञान नुसतं सांगणारे नाही तर जगणारी ही माऊली होती. या लक्ष्मीबाईंनासुद्धा खरोखर वंदन. नंतर कर्मवीरांनी, जसं मी म्हणालो की बहुजन समाजासाठी शिक्षण ही अत्यंत काळाची गरज होती, या समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि त्यांनी नेमकी नाळ ओळखली की काय केलं पाहिजे. शहरामध्ये तर शाळा आहेत, परंतु जो बहुतांश समाज जो आहे, बहुतांश जी लोक आहेत ते खेड्यात राहतात आणि त्यामुळं खेड्यामध्ये शिक्षण पोहोचलं पाहिजे, शाळा पोहोचल्या पाहिजेत, महाविद्यालयीन शिक्षण पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून कर्मवीरांनी खेड्यापाड्यामध्ये शाळा उभा केल्या, गावागावात शिक्षण पोहोचवलं. अगदी KG to PG आजच्या भाषेत, म्हणजे पूर्व प्राथमिकपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचं शिक्षणाची सोय होईल, प्रत्येक खेड्यापाड्यातील मुलांना मुलींना शिकता येईल, यासाठी कर्मवीरांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो शाळा त्या ठिकाणी उघडल्या. एक मंत्र या ठिकाणी या शाळांमधून कर्मवीरांनी आपल्या सर्वांना दिला आहे, तो म्हणजे अर्न अँड लर्न, कमवा व शिका. म्हणजे फक्त मेंदू घडवणारं शिक्षण नको, तर मन आणि मेंदू आणि मनगट ह्या तीनही गोष्टींना घडवणारं शिक्षण त्या ठिकाणी कर्मवीरांना अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं. आणि म्हणून कमवा व शिका या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी कर्मवीरांनी केलं. याच कर्मवीरांच्या वसतिगृहातून अनेक विद्यार्थी जे आहेत, अनेक असे कर्तृत्ववान विद्यार्थी घडाले, जे नंतर अनेक विद्यापीठांचे कुलगुरू झाले. त्यामधील काही महत्त्वाचे नामोल्लेख या ठिकाणी मी करतो. बॅरिस्टर PG पाटलांसारखे विद्यार्थी कर्मवीरांच्या वसतिगृहातील विद्यार्थी आहेत. शंकरराव खरात, जे दलित साहित्यामधील एक मोठे साहित्यिक आहेत, एक विचारवंत आहेत, ते याच कर्मवीरांच्या वसतिगृहातील. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दत्तेजीराव साळुंखे हे सुद्धा कर्मवीरांच्या वसतिगृहातील एक विद्यार्थी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव भोसले हे सुद्धा कर्मवीरांच्या वसतिगृहाचे एक विद्यार्थी होते. म्हणजे कर्मवीरांच्या या संस्थेमधून अनेक मातब्बर, अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी घडले. देश आणि परदेशामध्ये शिकून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्या ठिकाणी आपला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उमटवला. निश्चितच कर्मवीरांच्या या वटवृक्षाची ही सावली होती, ही पावती होती. मित्रांनो, कर्मवीरांचं काम किती मोठं असावं. म्हणजे 1919 साली खरं तर रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज बरोबर 100 वर्ष, 101 वर्ष होऊन गेली आहेत. आज या रयत शिक्षण संस्थेकडे आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की रयत शिक्षण संस्थेचे
जवळपास 450हून जास्त माध्यमिक विद्यालये आहेत, 40 महाविद्यालये आहेत, 8 अध्यापक विद्यालये आहेत, 71 वसतिगृह आहेत, 59 प्राथमिक शाळा आहेत, 59 इतर अनुषंगिक शाखा आहेत. अशा 700हून अधिक वेगवेगळ्या विद्याशाखा त्या ठिकाणी आज कार्यरत आहेत. आणि मित्रांनो, जी शपथ कर्मवीरांनी घेतली होती की एक बाग जर पुढे जाऊ शकतो पण मी पुढे जाऊ शकत नाही, पण मी माझ्या बहुजन विद्यार्थ्यांसाठी असे लाखो बाकडे तयार करील, आणि ती शपथ त्यांनी खरी करून दाखवली. जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त, 4.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आज रयत शिक्षण संस्थेमधून शिक्षण घेत आहेत. निश्चितपणानं हे खूप मोठं क्रांतिकारी काम त्या ठिकाणी कर्मवीरांनी उभं केलं. आणि याच कामाची दखल घेऊन भारत सरकारने कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण हा बहाल केला. ते वर्ष होतं 1959. आणि जसं मी म्हणालो की इथल्या शिक्षण व्यवस्थेने ज्यांना 6वी नापास केलं, या 6वी नापास असणारा विद्यार्थी पुढं डॉक्टरेट झाला, डिलीट झाला, डॉक्टर ऑफ लिटरेचर झाला. पुणे विद्यापीठानं सन्मानानं ते जेव्हा ससून रुग्णालयामध्ये आजारी होते, अशा परिस्थितीत त्यांना पुणे विद्यापीठाने रुग्णालयात जाऊन ते डिलीट पदवी त्या ठिकाणी बहाल केली. हा सुद्धा एक खूप मोठा मान, एक खूप मोठा सन्मान कर्मवीरांच्या कार्याचा होता. मित्रांनो, समारोप करण्याआधी एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. 1947 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय त्या ठिकाणी सुरू केलं होतं. आणि काहीतरी आर्थिक संकट त्या ठिकाणी उभं राहिलं, आणि हे महाविद्यालय, हे विद्यालय चालवावं यासाठी देणगी गोळा करण्यासाठी त्यांना पदयात्रा करावी लागली. आणि मग ठिकठिकाणी जाऊन पदयात्रा काढून ते देणग्या गोळा करायला लागले. ही बातमी एका धनाढ्य गृहस्थाला कळाली, आणि त्या धनाढ्य गृहस्थ कर्मवीरांना येऊन भेटला. आणि तो म्हणाला की भाऊराव, कुठं 1-1 रुपया गोळा करत बसता, मी काय करतो, तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयासाठी एक रकमी काही लाख रुपये देतो. फक्त एक काम करा, या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाला माझ्या वडिलांचं नाव द्या. एखादा आजच्या काळातला एखादा संस्थाचालक असता तर तो एका पायावर तयार झाला असता, परंतु कर्मवीरांनी दिलेलं उत्तर आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. कर्मवीर त्या गृहस्थाला असं म्हणाले, त्या धनाढ्य गृहस्थाला असं म्हणाले, काय म्हणाले बघा, एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन, पण पैशाच्या लोभाने महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव मी बदलणार नाही. या प्रकारचा बाणा, या प्रकारचा स्वाभिमान, या प्रकारचं प्रेम, छत्रपती शिवरायावर असलेलं प्रेम या ठिकाणी कर्मवीरांचं आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, खरोखर कर्मवीरांचा प्रवास हा खूप मोठा आहे, खूप मोठं कार्य आहे, परंतु अगदी थोडक्या वेळात मी हे आज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खऱ्या अर्थाने कर्मवीर कोण होते, तर ज्या कर्मवीरांनी मन, मेंदू व मनगट घडवणारे शिक्षण बहुजन समाजाला उपलब्ध करून दिलं. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही काम करण्याची चतुसूत्री आपल्या सर्वांना दिली. कमवा व शिका हा मूलमंत्र ज्यांनी दिला, असे हे महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन, पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं निधन 9 मे 1959 रोजी झालं. मित्रांनो, अशा या महान कर्मवीराला या ठिकाणी मी नम्रपणे नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो.